you can start. नमस्कार, मी आनंद गानू, फाउंडर प्रेसिडेंट गर्जे मराठी ग्लोबल. फाउंडर प्रेसिडेंट नाव अशासाठी मिळालेलं आहे कारण काय मी हे चालू केलं, पण चालू करण्याला मी निमित्त मात्र होतो. इट स्टार्टेड अँड इट हॅज प्रोग्रेस थँक्स टू एव्हरीबडी हू हॅज पार्टिसिपेटेड. Guidance from a lot of people, then blessings of a lot of people, all this together has brought us to really जे आपण गर्जे मराठी ग्लोबल हे जे नाव दिलंय, so it has helped us to bring to the world stage, world stage. We started this in 2016 with the purpose of getting Maharashtrians who have progressed through education, entrepreneurship and knowledge sharing, academics, याच्यावरचे जे मराठी लोक जगभर पसरलेले आहेत, those who have gone outside India and those who have stayed outside India for some years or studied outside India for some years and come back to India to serve our country. म्हणजे whether you are in India or whether you are outside India, we all have intent is to give back. All our intent is to serve our country and our family. When we take care of our family, our friends, our community, that is giving back to society, giving back to our India only. So त्या ह्याच्याने आपण हा प्रोग्राम गर्जे मराठीचा चालू केला. We started with 2 books ज्यांची पाठी पिक्चर्स आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही 30 जगातले मोठी माणसं आम्ही त्यांचे शॉर्ट बायोग्राफीज केल्या होत्या. त्याचप्रमाणे वी हॅड चॅप्टर्स ऑन चायना, वी हॅड चॅप्टर्स ऑन सिंगापूर, मॉरिशस, चॅप्टर ऑन इस्रायल, चॅप्टर्स ऑन जर्मनी, की जिथे आम्ही आपले जर्मनीतल्या किंवा इस्रायलच्या मराठी लोकांनी काय काम केलेत हे कंपाईल केलं होतं. करताना असं जाणवलं की बुक्स हॅव देअर ओन लिमिटेशन्स, बुक्स आर कॉस्टली टू मेक and books have their limitation of reach. So in 2018 we shifted to website, that is our e-stage, आणि त्याच्यामध्ये आपण गर्जे मराठी ग्लोबल ही एक वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटच्या तर्फे आपण जगातली माणसं गोळा केली. First, about a year or so, what we were doing is only gathering strength of people, of like-minded people. And fortunately, because we are very focused in our purpose, आणि त्यामुळे बऱ्याच जणांची मदतही झाली. आणि I will not say ki we have done something which was never done, but maybe there was a void that we Maharashtrians had not come together on this sort of a platform, culturally, socially, किंवा एंटरटेनमेंटच्या लेवलवरती आपले खरोखरच खूप मोठ्या म्हणजे अतिशय वाखाणण्यासारख्या संस्था आहेत की दोज आर डुईंग एक्स्ट्रीमली गुड वर्क. पण एंटरप्रिनरशिपसाठी एकत्र येणं किंवा आपल्या एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येणं असा प्लॅटफॉर्म नव्हता. दो वी वर हेल्पिंग ऑन 1-to-1 बेसिस, वी आर डुईंग इट ऑन इंडिव्हिज्युअल बेसिस. सो त्यामुळे खूप लोक जॉईन झाले. हे होताना जेव्हा व्हेन वी स्टार्टेड एक्सपॅन्डिंग वी रिअलाइज दॅट प्रत्येक ठिकाणचे लोकल रिक्वायरमेंट्स, लोकल एन्व्हायरमेंट as well as what they expect from गर्जे मराठी as well as what they can offer to गर्जे मराठी, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. So we thought of making गर्जे मराठी chapters. आता chapters म्हणजे these are not geographical chapters. These are because we are predominantly we are web-based community. We used to meet before COVID in Bay Area, आणि आमच्या UK मध्ये पण मीटिंग झालेली आहेत. त्या पण आता असं जाणवतंय की त्या मीटिंग्स पेक्षा ही जी इंटरनेट थ्रू आपण किंवा वेबिनार्स थ्रू जे भेटतो दॅट बिकम्स मोर इफेक्टिव्ह. सो आपण म्हणजे वी आर गोइंग टू कीप आवर प्रेझेन्स ऑन म्हणजे वेब बेस्ड प्रेझेन्स आपण जास्त त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तेव्हा आपण जेव्हा चॅप्टर बनवायला सुरुवात केली तेव्हा मिडल ईस्ट मधले अपार्ट फ्रॉम सौदी अरेबिया 5 देश पुढे आले. जर्मनी, UK, देन कॅनडामध्ये ऑन्टॅरिओ, USA मध्ये 3-4 ठिकाणी म्हणजे सॅन अँटोनियो असेल, डलास असेल किंवा म्हणजे बोस्टन आहे, हे चॅप्टर्स बनायला लागले. सो आम्ही जेव्हा चॅप्टर्स बनायला लागले तेव्हा हे चॅप्टर्सना स्ट्रक्चर काय द्यायचं हा फार मोठा होता. आणि चॅप्टर बनल्याचा फायदा काय आणि चॅप्टर्सना रेग्युलेट कसं करायचं. सो ह्यासाठी आपण काहीतरी स्ट्रक्चर बनवलं. ते मी शिरीषशी डिस्कस केलं होतं आणि शिरीषनी आय थिंक विथ द हेल्प ऑफ ऑल ऑफ यू टुगेदर हॅज रिअली पुट इट इन अ नाईस टॅब्युलर अँड इझी टू अंडरस्टँड असा फॉर्म. त्याच्याविषयी शिरीष बोलेलच. सो चॅप्टर हा आपण अशासाठी बनवायचा आहे की लोकल जी आपली कम्युनिटी आहे त्या लोकल कम्युनिटीमध्ये जे काही जगाशी शेअर करण्यासाठी आहे ते कसं प्रोजेक्ट करायचं. देर इज लॉट टू लर्न
for all our global Garje Marathi people from Singapore, as well as I'm sure Singapore also must be looking at some other opportunities or some other ways or some other avenues wherein they can get connected, they can learn from others and they can get benefited. So ह्या याच्यासाठी आपण चॅप्टर बनवायचं ठरलं. आता हे सगळं करताना व्हॉट डज गर्जे मराठी डू अँड हाऊ कॅन गर्जे मराठी बेनिफिट आवर कम्युनिटी, याच्याविषयी आय विल टॉक अबाउट से मे बी अबाउट 4 or 5 minutes. आम्ही काही महिन्यापूर्वी गर्जे मराठी इनोव्हेशन अकॅडमी म्हणून एक प्रोग्राम चालू केला. काही महिन्यापूर्वी कशाला, वी स्टार्टेड ऑन 1 August 2020. जो देवेंद्र फडणवीसजी आले होते त्यांनी तो इनॉग्रेट केला आणि त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर वगैरे बनायला वेळ लागला, पण झालं ते. त्याच्यानंतर वी हेल्ड 10 webinars on technology sector, 10 webinars on business sector. आता त्याच्यातली 3-4 अजून वेबिनार्स राहिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आणखीन 2-4 इनिशिएटिव्ह जे आपण केले ते एकत्र करून बाय एप्रिल वी विल बी ऍक्च्युअली स्टार्टिंग इनोव्हेशन अकॅडमी, वेअर इन वी विल आपल्या कम्युनिटीतले, महाराष्ट्रातले आणि जगभरचे जे एंटरप्रिनर्स आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत त्यांना काहीतरी स्वतःचं करायची इच्छा आहे, त्यांना गाईड करून वी वॉन्ट टू मेक देम रेडी टू द इन्व्हेस्टर लेवल. गर्जे मराठी इज अ नॉन कमर्शियल and non-profit organization. We do not come into picture when there are commercial transactions are there, but we'll be connecting our people, connecting our youngsters, our entrepreneurs with investors who are also from Garje Marathi only. So ते इनोव्हेशन अकॅडमी हा एक प्रोग्राम आपला अतिशय चांगला चालू आहे की ज्याच्यामध्ये वेबिनार्स पण होत आहेत आणि ज्याच्यामध्ये वर्कशॉप्स पण सक्सेसफुल झालेली आहेत. आय विल बी टॉकिंग अबाउट द वर्कशॉप्स ॲज आय गो अहेड. त्याच्यानंतर आपण 1 ऑगस्टला जेव्हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर आले होते, आपला गर्जे मराठीला पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण विजय केळकर आणि पद्मविभूषण अविनाश दीक्षित ह्या इकॉनॉमिस्ट आहेत. अविनाश दीक्षितांविषयी जास्त लोकांना माहिती नाहीये बिकॉज ही इज बेस्ट इन US आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेला माणूस आहे. पण अविनाश दीक्षितांच्या 2 स्टुडंटना नोबेल प्राइज आहे इकॉनॉमिक्स मध्ये. ही इज मॅन ऑफ दॅट लेवल. पण हे 3 जण कॉन्स्टंट माझ्या टच मध्ये असतात अँड आय फील रिअली प्राऊड की म्हणजे आनंद गानू हॅज कनेक्शन. हे 3 माणसं आनंद गानूला आनंद ह्या नावाने हाक मारतात. पद्मभूषण इज द सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. सो सी दिस इज द what you call strength as well as these are the blessings of Garje Marathi. So तेव्हा डॉक्टर माशेलकरांनी सांगितलं होतं की कोणीतरी 6,000 रुपयासाठी somebody had to sell his cow because he wanted to buy a digital device, a smartphone for his daughter to study. ते जेव्हा ऐकलं तेव्हा गर्जे मराठीतल्या अनेक लोकांनी मला फोन करून थ्रू मेसेजेस थ्रू ईमेल सांगितलं की वी हॅव ओल्ड डिव्हाइसेस विच वी वॉन्ट टू गिव्ह. बट माझा स्वतःचा ओल्ड डिव्हाइसेस किंवा ओल्ड गोष्टी कलेक्ट करून वाटण्याचा अनुभव चांगला नव्हता अँड आय डिडंट वॉन्ट टू डू दॅट. म्हणून आम्ही एक स्ट्रक्चर फॉर्म केलं, त्याचं नाव सक्षम आहे. त्या सक्षमच्या अंतर्गत वी वॉन्ट टू डिस्ट्रीब्यूट रिअली लार्ज नंबर ऑफ लॅपटॉप्स. आय डोंट वॉन्ट टू टेक द नंबर बिकॉज अनबिलिव्हेबली लार्ज नंबर आहे, बट देर आर पीपल हु हॅव प्लेस्ड लॉट ऑफ मनी फॉर दॅट. दॅट विल बी स्टार्ट डुईंग बाय August 1st 2021. पण लॅपटॉप देणं हा आमचा हेतू नाहीये. आमचा हेतू असा आहे की त्याच्याबरोबर एक एज्युकेशन सिस्टीम द्यायची. एक आपल्याकडे नचिकेत पराडकर म्हणून आहेत, हु हॅज टेकन अ लीड इन दिस अँड ही इज गोइंग टू हेल्प अस इन अ फॉर्मिंग अ सिस्टीम वेअर इन जे ओपन सोर्स एज्युकेशन मटेरियल आहे ॲज वेल ॲज आपल्या मेंटर्सनी जे क्रिएट केलेलं मटेरियल आहे हे आपण बियॉन्ड करिक्युलम महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरच्या मराठी मुलांना कसं अवेलेबल करून देणार आहोत यासाठी आता आपलं काम चालू आहे. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला माझ्या ईमेलमध्ये आतापर्यंत कळलं असेल की आम्ही एक गर्जे मराठी ॲग्रीटेक म्हणून प्रोग्राम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपले सिंगापूरचेच डॉक्टर मंदार गोडगे आणि अविनाश देशमुख यांनी लीड घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ॲग्रीटेकच्या विषयी मंदार व्हेनी टॉक्स ही विल टॉक. नंतर फार्मास्युटिकल्स, बायो फार्मा, हेल्थ टेक असा आपण एक उपक्रम चालू केलेला आहे. कारण काय, आम्ही जेव्हा मेंटरिंग प्रोग्राम चालू केला, गर्जे मराठी हॅज गॉट 4 बेसिक पर्पजेस फॉर विच वी वर्क. त्याच्यातला एक असा आहे की मेंटरिंग, दुसरं असं आहे गिव्हिंग बॅक टू सोसायटी, तिसरं सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज आणि चौथं नेटवर्किंग. तर त्यातला मेंटरिंगचा जो प्रोग्राम आहे, त्या मेंटरिंगचा प्रोग्राम जेव्हा आम्ही चालू केला होता तेव्हा लॉट ऑफ हायली सक्सेसफुल academics, professionals, entrepreneurs, businessmen, they volunteered to be mentor. आम्ही जेव्हा हा प्रोग्राम अनाउन्स केला तर वी स्टार्टेड गेटिंग नंबर ऑफ रिक्वेस्ट फ्रॉम मेंटीज. बट बिकॉज
that was a plethora of knowledge which was ready to for somebody to take advantage of. So the requests which came were not specific or well directed requests. So we were also at loss. म्हणून आम्ही निर्णय व्हर्टिकल साठी लोकांना आता एकत्र करायला तयार केले. त्याच याच्या अंतर्गत आम्ही ॲग्रीटेक चालू केलं. त्याच्याच अंतर्गत आता आम्ही गरजे मराठी बायोफार्मा टेक हा जो ग्रुप चालू केलाय त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी लीड घेऊन तोही प्रोग्राम आता चालू झालेला आहे. सो एनीबडी नीडिंग एनी मेंटरशिप और एनीबडी वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्यूट और शेअर देअर नॉलेज फॉर पिअर टू पिअर इंटरॅक्शन यासाठी जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर असे प्रोग्राम आपण चालू केले. उद्या आपण एक दुसरा महत्वाचा प्रोग्राम जो लॉन्च करतोय त्याचं नाव आहे GMG जर्मनी करिअर एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन ऍडव्हायझरी फॉर महाराष्ट्रीयन्स. ह्याच्यामध्ये ज्यांनी आपल्याला म्हणजे वी हॅव व्हेरी गुड प्रेझेन्स इन जर्मनी आणि असं जाणवलं की आपली मुलं जी तिथे जातात ती हुशार असतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात अँड मे बी बिकॉज दे आर नॉट रेडी और दे हॅव नॉट अंडरस्टूड हाऊ द लोकल सिस्टीम वर्क्स दे डू नॉट गेट जॉब्स और दे कॅनॉट स्टार्ट देअर ओन इंडस्ट्रीज. पण तिथे आपली जी लोक जाऊन ह्यातनं गेलेली आहेत, दोज हॅव सफर्ड विथ देअर ओन experiences, they came forward and they say we can form a structure and we can help these people, help our own students, those who want to come Germany, how they should be prepared for, those who are in the Germany and now they want to start their careers in Germany, how they should be ready for that. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की नॉर्मली आपण एखाद्या ऍट द एंड ऑफ अवर ग्रॅज्युएशन वी स्टार्ट अप्लाइंग आणि एक 5 ऍप्लिकेशन झाली, 15 ऍप्लिकेशन झाली, 50 ऍप्लिकेशन झाली आणि कुठेही पॉझिटिव्ह उत्तर नाही आलं की वी गेट डिसहार्टेड. बट those who have worked in Germany, they say की because Germany is a part of EU, प्रत्येक पोस्ट साठी स्पेन पासून ते पोलंड पर्यंत सगळ्यांची ऍप्लिकेशन येतात. सो यू हॅव टू मेक अ नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स. सो हे जर बेसिक छोटी गोष्ट आहे किंवा जर्मन एटिकेट्स, जर्मन कसे वागतात, हे आता ही आपलाच ग्रुप आपल्याच मुलांना यासाठी मदत करणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आपण गरजे मराठीमध्ये अजित जावकर ऑक्सफोर्डचे प्रोफेसर आहेत. ही हॅज कंडक्टेड अन एक्सलंट प्रोग्राम ऑन AI. त्यांनी आता एक प्रोग्राम जो कन्क्लूड झाला त्याच्यामध्ये आम्ही 6 एंटरप्रेन्योर्सना कोडिंग पासून त्यांचं पिच तयार करण्यापर्यंत तयार केलंय. नाउ दे आर स्काउटिंग फॉर इन्व्हेस्टर्स. बट वी विथ द हेल्प ऑफ अजित जावकर आणि त्यांना आम्ही हे जे मोठी मोठी माणसं आपल्या गरजे मराठीमध्ये ऑफर करतात आपली मेंटरशिप, त्यांना आपण गरजे मराठीतलेच जे यंगस्टर असतात, दोज हू वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व, हे असिस्टंट म्हणून त्यांना म्हणजे असिस्टंट किंवा को वर्कर्स म्हणून त्यांना जॉईन होतात. सो अजित जावकरला एक रोबोटिक्स मध्ये ज्यांनी MS केले, PhD करतोय असा देवदत्त नरोटेनी मदत केली. सो लाईक दिस व्हॉट वी आर डुईंग इज दॅट पीपल ऑफ अजित जावकर टीचर वी आर हेल्पिंग देम टू फॉर्म अ गुड गुड सिस्टम ऑफ वर्कशॉप्स वेर इन वी कॅन हेल्प अवर पीपल. त्याप्रमाणे एक डॉक्टर प्रसाद जोगळेकर आहेत. ही स्टार्टिंग 8 weeks वर्कशॉप फ्रॉम एप्रिल दॅट इज ऑन मशीन लर्निंग. एक डॉक्टर अमित जोशी आहेत. ही इज ऑल्सो स्टार्टिंग प्रोग्राम ऑन मशीन लर्निंग अँड AI data, but the scope is to be finalized yet. Scope is finalized. डॉक्टर संजय भंडारींनी IoT मध्ये प्रोग्राम चालू केलेला आहे. सो ऑल दिस थिंग्स. एक ललित शिंदे म्हणून आपल्याकडे आहेत. ललित शिंदेंनी आपल्या जी वेबसाईट बनवली त्या वेबसाईटमध्ये ज्या हिचीस होत्या त्या त्यांच्या ज्युनियर्सच्या थ्रू त्यांनी त्या दूर केल्या सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने. सो ललित शिंदे इज गोइंग टू कंडक्ट वर्कशॉप ऑन सायबर सिक्युरिटी. डॉक्टर उपेंद्र बेले विल बी कंडक्टिंग वर्कशॉप्स ऑन डाटा अनालिटिक्स. आणि एक भुवन उन्हेलकर म्हणून आहेत. त्यांनी ही हॅज रन अ व्हेरी गुड प्रोग्राम विथ अ युनिव्हर्सिटी इन दिल्ली and the same program along with the certification he says I can do it for Garje Marathi members free of cost. नंतर आशित महाबल म्हणून आहेत. ॲस्ट्रॉनॉमी मध्ये वर्ल्ड रेनाउंड पर्सनॅलिटी आहे. सो ही सेज आय कॅन कंडक्ट दिस सॉर्ट ऑफ वेबिनार्स अँड वर्कशॉप्स फॉर यंग स्टुडंट्स. सो आय एम कनेक्टिंग हिम विथ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्याचे प्रेसिडेंट एअर मार्शल भूषण गोखले. भूषण गोखले इज ऑन अवर ॲडवायझरी बोर्ड. सो असे निरनिराळे आपले प्रोग्राम्स चाललेले. टू क्विकली कन्क्लूड, वैभव साठे इज गोइंग टू कंडक्ट 3 webinars on 5G. Then Pratap Tambe and Predna Tambe from UK, both of them are PhDs. They are going to do workshops on blockchain. आणि आपल्याकडे एक मंगेश वाडेगावकर म्हणून आहेत. त्यांनी लेट्स गेट रेडी फॉर इन्व्हेस्टर असा त्यांनी 8 weeks वर्कशॉप त्यांनी ऑलरेडी स्ट्रक्चर केलेला आहे. He himself in last 13 years through his own company where he is CEO
has dispersed $2.4 billion in last 13 years. So that sort of a person has come forward to help our community and help our entrepreneurs. So गर्जे मराठीकडे देण्यासारखं जे आहे ते, if I read the list, it's a huge list. And we are trying to evolve. We are trying to evolve with help of everybody. So I feel with place like Singapore, which is a central place, which is near to India, which has got extremely good talent and which has got real good entrepreneurs there. So if a place like Singapore takes a lead, then that can be a role model to entire Southeast Asia or entire Asia. We have good presence in Japan also. आपले मंदार डॉक्टर मनोज प्रभाकर कुलकर्णी हाँगकाँगहून जॉईन झालेले आहेत. ही इज फॉर्म्युलेटिंग अवर ग्रुप इन हाँगकाँग ऑल्सो. सो मी माझ्या मते गर्जे मराठीचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगितलेला आहे. गर्जे मराठी काय देऊ शकेल हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला गर्जे मराठीकडनं काय अपेक्षा आहेत बियॉन्ड धिस हे जर कळलं तर आय थिंक वी कॅन मीट इन अ बेटर वे. आय कॅन एक्सप्लेन मी इन अ बेटर मॅनर. आणि तुम्ही काय देऊ शकाल गर्जे मराठी. सी मी नेहमी सांगतो की मी हे 4 वर्षाने चालू केलंय तेव्हापासून मुलगा किंवा मुलगी लग्नाची असली की कसं त्या बापाची परिस्थिती तशी आहे, कुठलाही मराठी माणूस दिसला की त्याच्याकडनं गर्जे मराठीला काय घेता येईल हा आधी माझ्या मनात विचार असतो. And people do help us. People do come open heartedly. Those people who may be charging thousands of dollars for their lectures, they come and talk to our Garze Marathi people free of charge. I think, Shirish, I have explained most of the things which I wanted to explain. If I have left any points, you can take up, or as we progress, I can talk about that. Over to Shirish. Thank you very much. Thanks for listening. Namaste. थँक्यू. आम्ही सगळेच एनग्रॉस झालो होतो, त्यामुळे did not want to stop you at all. But nice one. Thank you, sir. Let me just get into